भारत माता की एकात्मता मंत्र। यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैक्यमोचन् यं वैष्णवा विश्रुति सुवन्ति बुद्धसदारं कृतिबोधजयना शस्त्रियकाले शिष्यसत्तः स्वामीति मानेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारम् स एक एवं बृहस्पतिः। शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात या स्नेहसंमेलनाचा एक अमीट असा ठसा उमटलेला असतो। प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग असो किंवा नसो, या कार्यक्रमांची आठवण कायम स्वरूपी आपल्या मनात कोरलेली असते। गेल्या काही वर्षांमध्ये या स्नेहसंमेलनांचे स्वरूप हे जरा बदललेले दिसतंय। यंदा आपल्याही शाळेने हा जो कार्यक्रम आहे हा शाळेच्या प्रांगणात न घेता येथे सुरेश भट सभागृहात घेण्याचे योजले आहे। आणि या भव्य दिव्य सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे देखील वक्ता दशसहस्रेषु या उक्तीला सार्थ असे व्यक्तिमत्व आहे। तर आजच्या या सोहळ्याच्या प्रास्ताविक आणि अतिथींच्या परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय प्राचार्य सौ खळदकर मॅडम यांना। रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजशिरत्नाढ्या वंदे भारत मातरम वंदे भारत मातरम। मंचावर उपस्थित भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री पिलपिले सर, आजचे प्रमुख वक्ते भारतीय शिक्षण मंडळाचे माजी कार्यवाह श्री रवींद्र जोशी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण मंडळाचे विद्यमान कार्यवाह श्री उपेंद्र जोशी, उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझे सर्व विद्यार्थी। भारतीय शिक्षण मंडळ द्वारा संचालित पंडित बच्छराज व्यास विद्यालयाचे 2024-25 या सत्रातील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण जमलेलो आहोत। आयोजकांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे। स्वयमेव मृगेंद्रता हे ब्रीदवाक्य असणारी आमची शाळा भारतीय संस्कार मुलांमध्ये रुजविण्याचे ध्येय साकार करीत आहे। स्नेहसंमेलन हा विद्यार्थी जीवनातला फार जिव्हाळ्याचा विषय आहे। आपल्यामधील सुप्त गुण केव्हा प्रदर्शित होतील याचे विद्यार्थी वाट पाहत असतात। त्यासाठी गायन, वादन, नृत्य, रांगोळी, मेहंदी, कथाकथन एवढेच नव्हे तर कालपर्यंत वर्गगीत स्पर्धेचे देखील आयोजन केले गेले। या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्नेहभाव वाढत असतो, त्यांच्यामधील संघटन शक्ती वाढते, तसेच त्यांचा सामाजिक विकास होण्यास मदत होते। गेल्या 50 वर्षाचा इतिहास पाहता कला, क्रीडा, बौद्धिक, विज्ञान, सांस्कृतिक व इतर विषयात नेत्रदीपक यश मिळवणारे आमचे विद्यार्थी अभिनयात देखील कुठे कमी नाहीत। मुलांनो, तुम्ही गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु त्यास सद्गुणांची जोड असणे गरजेचे आहे। आमच्या शाळेतील विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी असावा। देशभक्त, राष्ट्रभक्त, मातृभक्त अशा गुणांनी नटलेला असावा व त्याकरिता त्याच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या एका नाटकाचे आयोजन केलेले आहे। नाटकाचे नाव आहे वीर सावरकर। आपणा सर्वांना माहिती आहे की इंग्रजांपासून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात सावरकरांचा मोलाचा वाटा आहे। मग असे हे थोर क्रांतिकारक
त्यांच्या विद्यार्थी जीवनात कसे होते. देश स्वतंत्र व्हावा याविषयीची त्यांची त्याही वयातली तळमळ, त्यांची देशभक्ती, इंग्रजांविषयीची चीड या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारं एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर विद्यार्थ्यांसमोर एक नाटक व्हावं अशी सर्व शिक्षकांची इच्छा होती व ती इच्छा आज पूर्ण होत आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातनं बाहेर पडून एखाद्या सभागृहामध्ये बसून नाटक बघावे, त्याचा आनंद घ्यावा, त्याचा वेगळा अनुभव घ्यावा या दृष्टीने आज आपण या नाटकाचं आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह इथे आपण आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की एकेकाळी तुमच्याच सारखा इथे बसलेला छोटा तन्मय आज मोठा एक दिग्दर्शक झाला. आपल्या शाळेचाच माजी विद्यार्थी तन्मय तुषार गंधे असं या विद्यार्थ्याचं नाव. आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम आपल्या लहान भावांवर घेऊन आणि बरोबर वेळा पाळून मुलांचे सगळे तास तासिका अभ्यासाचं नुकसान न करता या विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या ही सगळं तालीम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळी पात्राची निवड ही या सत्राच्या सुरुवातीपासूनच केली. आणि या ठिकाणी मी सर्व शिक्षकांचं आणि विशेष तन्मय गंधेचं देखील खूप खूप अभिनंदन करते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन तन्मय गंधे यांनी केलेले आहे. आणि एक सांगावंसं वाटतं की केवळ 10 किंवा 12 आपण भारतीय शिक्षण मंडळाची कार्यवाह या पदाची धुरा सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्राचं आवडतं दैनिक तरुण भारतचे आपण संपादक म्हणून कार्यरत होते. गेले अनेक वर्ष आपण संघाचे प्रचारक होते. तरुण भारतमध्ये कल्पवृक्ष या स्तंभाचे आपण लेखन केले व त्यातून पुढे आनंद तरंग या पुस्तकाची निर्मिती झाली. मुलांनो, प्रचंड वाचनशक्ती रविजींमध्ये आहे. त्यामुळेच अनेक समाज उद्बोधन, कुटुंब उद्बोधन त्यांनी केलेलं आहे. आपल्या स्नेहसंमेलनाची पार्श्वभूमी यावेळी वीर सावरकर आहे आणि त्यामुळे त्याच तोलामोलाचे व्यक्ती आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे असे म्हटले तर या ठिकाणी वावगे ठरणार नाही. मी या प्रसंगी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. मुलांनो, शांत रहा आणि छान या सभागृहामध्ये बसून हे नाटक बघण्याचा तुम्ही आनंद घ्या. आदरणीय रवीजी जोशी रवीजी देशपांडे आपल्याला छान मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीतून ते सुद्धा तुम्ही छान त्याचं श्रवण करा. तुम्हाला या प्रसंगी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय भारत. भारत माता की. धन्यवाद मॅडम. चला तर वळूया मान्यवरांच्या स्वागताकडे. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री पिलपिले सर, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री पिलपिले सर यांचे स्वागत. माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांचे स्वागत उपमुख्याध्यापिका सौ तिजारे मॅडम यांनी करावे अशी विनंती. तर सौ मोहरील मॅडम यांनी करावे अशी विनंती. उपस्थित यंदा वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत
आपण देशभक्तीपर गीत म्हणणे म्हणजे एक मणिकांचन योगच म्हणावा लागेल. चला तर सर्वांनी मिळून म्हणूया देशभक्तीपर गीत. माता की सावधान दक्ष. खूपच सुंदर असं गाणं सादर केलंय सगळ्यांनी. आजच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी श्री रवीजी देशपांडे सर हे एक प्रभावी वक्ता आहेत आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना उद्बोधन करावे. संस्थेचे अध्यक्ष माननीय पिलपिलेजी, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट उपेंद्र जोशी,
मुख्याध्यापिका सौ खळदकर मॅडम, उपमुख्याध्यापिका तिजारे मॅडम, सर्व शिक्षक, माझ्या छोट्या बंधूंनो आणि भगिनींनो, 1 वाजता आपल्या सगळ्यांनाच तुमच्याप्रमाणे मलाही महानाट्य पाहण्याची उत्सुकता आहे. ते नाटक याच मंचावर होणार आहे. त्यामुळे 1 वाजता नाटक सुरू करायचं असेल तर त्याच्या आधी इथे थोडी पूर्वतयारी करावी लागेल. त्यामुळे माझं घड्याळाकडे पूर्ण लक्ष आहे. तुमची फार परीक्षा घेणार नाही. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे. मी अनेक शाळांमध्ये कार्यक्रमाला जात असतो, पण पंडित बत्सराजचे विद्यार्थी जितके शिस्तबद्ध दिसतात तितके कोणत्याही शाळेमध्ये कधी दिसत नाही. म्हणजे हॉल एवढा खच्च भरलेला आहे, पण या हॉलमध्ये विद्यार्थी आहेत बसलेले असं बाहेर जर कुणाला सांगितलं तर पटणार नाही. इतके शांत तुम्ही बसला आहात. आपसात बोलत नाही, गडबड करत नाही. अर्थात इथे खाली वाळू नसल्यामुळे दगड वगैरे तर मारायचा काही प्रश्न नाही एकमेकांना, आम्ही मारत असू शाळेमध्ये. पण तरी तुमच्या शिस्तीचं, शांततेचं, तुमच्या शहाण्या मुलांचं मला फार कौतुक करावं असं वाटतं. आणि नाटकाविषयी मी आधीच ॲडव्हान्समध्ये सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण 250 मुलांचं नाटक बसवणं ही सोपी गोष्ट नाही. हे शिवधनुष्य शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पेललं. आणि इतकं मोठं महानाट्य आज या मंचावर साकार होणार आहे, याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं कौतुक करतो. मुलांनो, तुम्ही आता काही वेळाने हे नाटक पाहणार आहात. मी पण हे नाटक पाहणार आहे. हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या महापुरुषांनी अक्षरशः आपला देह झिजवला, अशा महापुरुषांपैकी सावरकर एक महापुरुष आहेत. सावरकर शब्द ऐकला तरी माझ्या डोळ्यासमोर एक धगधगतं असं यज्ञकुंड दिसतं. आणि त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःच्या आयुष्याची नव्हे, स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाची समिधा देणारा एक तेजस्वी महापुरुष मला डोळ्यासमोर दिसतो. पण या तेजस्वी महापुरुषाचं जीवन लहानपणापासूनच कसं होतं ते तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. हे लहानपण तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही आज ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये आज या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणं दुर्मिळ झालंय. पंडित बत्सराजचे विद्यार्थी हे फार भाग्यवान विद्यार्थी आहे, मी असं नेहमी म्हणतो. याचं कारण असं आहे, पालकांनो, मुलांनो, तुम्ही ज्या शाळेत शिकता आहात त्या शाळेत तुमच्यावर संस्कार व्हावे अशी कळकळ असणारी मॅनेजमेंट इथे आहे, असे कळकळ असणारे शिक्षक इथे आहेत. अशी स्थिती आज शिक्षण व्यवस्थेत नाही. शाळेत आलं, मुलांना शिकवलं, मुलांशी काही देणं घेणं नाही आहे, अशा प्रकारची कोरडी वृत्ती आज बाहेर आहे. पण ही शाळा तशी नाही आहे. या शाळेतल्या व्यवस्थापनातला, या शाळेतल्या शिक्षकांना असं वाटतं की मुलांनी काहीतरी शिकलं पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. ही मुलं पुढे मोठं होऊन त्यांनी काहीतरी कर्तृत्व गाजवलं पाहिजे असं या शाळेला वाटतं. आणि अशा शाळेत तुम्ही शिकता म्हणून तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात. आणि ही संधी आज तुम्हाला सावरकरांसारख्याचं जीवन समजून घेण्याची संधी आज तुम्हाला मिळते आहे. मित्रहो, सावरकर लहान असताना त्यांच्या घरामध्ये फार संस्काराचं वातावरण होतं. जे तुम्ही जर सावरकरांचं चरित्र वाचलं तर 7-8 वर्षापासूनच सावरकरांनी आपल्या घरातले ग्रंथ वाचायला सुरुवात केली.
त्यांनी रामायण वाचलं, त्यांनी महाभारत वाचलं. हरिविजय, पांडव प्रताप सारखे ग्रंथ रोज वाचण्याची त्यांच्या घरामध्ये परंपरा होती. त्यांच्या घरामध्ये अनेक पोथ्या होत्या, अनेक पुस्तकं होती. आणि 7-8 वर्षापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड लागली. इथे कोणी पालक असतील तर त्यांनी कधीतरी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या लहान मुलाच्या मनात वाचन करण्याची जिज्ञासा आलीच आणि आपल्या घरात त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर घरात पुस्तकं दिसतात का? सावरकरांच्या दृष्टीत लहानपणापासूनच घरात आई, वडील, भाऊ पुस्तकं वाचताना दिसत असत. घरी ग्रंथांचं वाचन चालत असे आणि त्यामुळे सहजपणे त्या वातावरणामध्ये सावरकरांना वाचनाची आवड लागली. आपल्या मुलांना वाचनाची आवड लागेल असं वातावरण आपल्या घरात आहे का? म्हणजे आजकाल तर तो 2-3 वर्षाचा मुलगा जेव्हा जेवण करत नाही ना, आई त्याला जेवू घालत असते आणि तो जेवण करत नाही तर त्याच्या हाती मोबाईल थोपवतात आणि तो मुलगा मोबाईलवर खेळत असतो आणि त्याला आई घास भरवत असते. त्याचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. दुर्दैवाने असं चित्र आज आहे. निसर्गाशी जोडणारे काऊचा घास, चिऊचा घास, चंदामामा, निंबोरीचं झाड सगळं संपलंय आज घराघरातलं. पण सावरकरांच्या घरामध्ये असं एक संस्काराचं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये सावरकरांनी लहानपणापासूनच प्रचंड वाचनाची आवड होती. त्यांना वाचून काढलं. 8-10 वर्षाचे असतानाच त्यांच्या घरामध्ये त्यांना एक इतिहासाचं पुस्तक सापडलं. फार सुंदर गोष्ट आहे महा. आणि त्या इतिहासाच्या पुस्तकाची पहिली 3 पानं फाटलेली होती. सावरकरांनी ते पूर्ण पुस्तक वाचलं आणि त्यांना ती 3 पानं आधी खूप उत्सुकता की याच्या आधी काय झालं, याच्या आधी काय झालं मला ते. आणि ते 3 पानं घरात त्यांनी सगळे पुस्तकांची कपाटं शोधली पण ती 3 पानं काही सापडली नाही त्यांना. आणि त्या मनात त्यांचा विचार आला की यात जराही मला हे 3 पानं सापडले असते तरी इतिहासाचं कोणतंही पुस्तक घेतलं तर त्याच्या आधी काय हा प्रश्न उरतोच. पहा त्या वयात त्यांच्या मनात कोणते विचार सुरू होते की इतिहासाचं कोणतंही पुस्तक जरी घेतलं त्याचं पहिलं पान चांगलं असलं तरी त्याच्या आधी काय हा प्रश्न उरतोच. आणि सावरकरांनी पुढे एक सप्तर्षी नावाची कविता रचली. त्या कवितेमध्ये सावरकर असं म्हणतात, म्हणजे हे लहानपणचा प्रसंग त्यांच्या मनावर किती कोरला गेला होता हे लहानपणचे विचार सावरकर त्या कवितेमध्ये म्हणतात. इतिहासाचे पहिले पान कधी न मिळणे, इतिहासाचे पहिले पान कधी न मिळणे बघा याते, दुसऱ्या पानापासून प्रारंभ याचा शाप हा याते. इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकाचा प्रारंभ हा नेहमी दुसऱ्या पानापासूनच असतो असा इतिहासाला शाप आहे. कारण त्याच्या आधी काय हा प्रश्न उरतोच. काय प्रतिभा होती या मुलाची, काय प्रतिभा होती. सावरकर 13 वर्षाचे असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. फार रोचक प्रसंग आहे. कल्याणच्या जवळ दहिसर नावाचं गाव आहे, तुम्हाला माहित असेल. त्यावेळी ते गाव होतं आणि त्या गावामध्ये ते मुंबईला जेव्हा गेले, कल्याणला गेले, तेव्हा लक्षात आलं की इथे एक वक्तृत्व स्पर्धा आहे आणि सावरकरांनी त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. सावरकरांचा बालविनायकाचा, विनायक नाव होतं त्यांचं, या बालविनायकाचा 12-13 वर्षाचा सगळ्यात शेवटी नंबर होता. आणि लोक कंटाळले भाषणं ऐकून ऐकून. आणि जेव्हा या बालविनायकाचं अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि उदात्त विचार असलेलं भाषण सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्कृष्ट भाषण झालं त्यांचं. त्या वक्तृत्व स्पर्धेत सावरकरांचा पहिला क्रमांक आला. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेचा जेव्हा बक्षीस समारंभ होता, त्या बक्षीस समारंभामध्ये जे प्रमुख अध्यक्ष होते ते बक्षीस देताना त्याला म्हणाले की बाळा, तुझं पाठांतर खूप छान आहे. आणि ते म्हणाले की अरे, तुझे विचार मांडले ते किती छान पाठ केले. हे त्यांना म्हणायचं होतं की हे विचार यांनी लिहिले नाही आहे, यांनी फक्त पाठ केले. काय आत्मविश्वास होता या मुलामध्ये. ते म्हणाले की हे विचार मी नुसते पाठ नाही केले, हे माझे विचार आहेत,
हे मी लिहिलेलं आहे भाषण, आणि तुम्हाला पटत नसेल तर मला आत्ता एखादा विषय द्या, मी तुम्हाला आत्ता बोलून दाखवतो, आत्ता भाषण करून दाखवतो. 13 वर्षाचा मुलाचा त्यांच्या बालवयामधला हा आत्मविश्वास होता. तुम्ही सावरकरांचं हे जर बालपण पाहिलं तर त्यांना पोहायची आवड होती. ते नाशिकला राहत असत आणि गोदावरी नदीच्या पुरामध्ये सावरकर उडी घेत असत आणि पोहत असत. काय साहस होतं! गोदावरीच्या पुरामध्ये उडी घ्यायची. पट्टीचे पोहणारे होते सावरकर लहानपणापासून. त्याचा उपयोग पुढे काय झाला माहिती आहे तुम्हाला? इंग्रजांनी पकडल्यानंतर या तरुण सावरकरांनी भर समुद्रात उडी घेतली आहे आणि समुद्र पोहून ते किनाऱ्यावर गेलेत मार्सेलिसच्या. पण ही सुरुवात त्यांच्या बालजीवनात घडली होती. सावरकरांना खेळांची आवड होती, सावरकरांना व्यायामाची आवड होती. तुम्ही जर सावरकरांचं चरित्र वाचलं तर सावरकर किती व्यायाम करत असत लहानपणापासून आणि तरुण वयामध्ये. तर सावरकर लिहितात की मी जिथे दंडबैठका मारत असे, दंड मारत असे, माझ्या अंगातून इतका घाम निघत असे, इतका घाम निघत असे की मी जिथे दंड काढत असे तिथे घामाची आकृती तयार होत असे. कल्पना करा ते किती व्यायाम करत असतील. घाम निथळून निथळून निथून पूर्ण शरीराच्या आकाराची घामाची आकृती तयार होत असे. आणि सावरकर पुढे लिहितात, त्या वयात जो मी व्यायाम केल्यामुळं माझं शरीर इतकं काटक झालं की म्हणूनच मी अंदमानचे 12-13 वर्ष भीषण हाल अपेष्टा सोसू शकलो. याचं कारण माझा तो तरुण वयात आणि बालपणी केलेला व्यायाम. खेळाची प्रचंड आवड होती सावरकरांना. साहसी खेळ खेळायचे. आणि इतकंच नव्हे तर सावरकर नाशिकमध्ये असताना, शाळेमध्ये शिकत असताना त्यांनी मित्र मेळा नावाची एक आपल्या मित्रांची संघटना स्थापन केली. लहानपणापासूनच नेतृत्व गुण होते, लहानपणापासूनच एक संघटन कौशल्य होतं सावरकरांमध्ये, लहानपणापासूनच लेखन शक्ती होती, लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये कविता करण्याची शक्ती होती. त्यांनी 10 वर्षाच्या असल्यापासून कविता करायला सुरुवात केली होती. त्यांनी शालेय जीवनात लेख लिहायला सुरुवात केली होती. आणि ते तरुण जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला गेले तेव्हा तर बहर आला त्यांच्या प्रतिभेला. संस्कृत महाकाव्यांचा अभ्यास केला, इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला, भाषेवर विलक्षण प्रभुत्व मिळालं. ते मराठी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहायचे. आणि तुम्हाला आश्चर्याच्या गोष्टी सांगतो की किती बुद्धिमान, किती प्रतिभावान हा मुलगा असेल. हा जो मित्रमेळा होता त्याचं त्यांनी पुढे अभिनव भारत या संघटनेमध्ये रूपांतर केलं. ते कॉलेजमध्ये जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला शिकत होते तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या तरुणांच्या सहली काढायचे. कुठे सहली काढायचे? सिंहगडावर, प्रतापगडावर, पावनखिंडीमध्ये. आणि सावरकरांनी त्या वयामध्ये तानाजीचा सिंहगडावर ट्रिप गेली की सावरकर तो सिंहगडाचा प्रसन्न असा रोचक शब्दामध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडत आणि स्वतः रचलेला तानाजीचा पोवाडा गात. सावरकरांनी जो तानाजीचा पोवाडा रचलाय तो त्या प्रसंगाला रचलेला आहे. सावरकर एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन पावनखिंडीला गेले आणि बाजी प्रभूचा पोवाडा त्यांनी त्या पावनखिंडीच्या त्या ठिकाणी रचलेला आहे. त्या पोवाड्याचे आजही जेव्हा आपण शब्द वाचतो तेव्हा लक्षात येतं की बापरे, हे कॉलेजमधला हा फर्स्ट इयरला शिकणारा, सेकंड इयरला शिकणाऱ्या तरुणांनी हे पोवाडे केले आहेत. तो बाजी प्रभूच्या पोवाड्यात एक वाक्य असं आहे त्यांचं, तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. अंगावर तो पोवाडा बाजी प्रभूचा वाचला तर आजही शहारे येतात. जयोस्तुते हे अजरामर गीत सांगूनही आपल्याला पटणार नाही. सावरकरांनी 16 फर्स्ट इयरला असताना फर्ग्युसन कॉलेजच्या कॉलेजमध्ये रचलेला आहे जयोस्तुते सारखं अजरामर गीत. हा सगळा मित्रमेळा सावरकरांच्या खोलीवर जमायचा फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि शिवाजीची आरती करायचा. आणि शिवाजीची आरती करताना आरती कोणाची म्हणायचे तर शंकराची आरती म्हणायची. एक दिवस त्यांचा मित्र म्हटला की अरे विनायक, तू एवढे छान छान पोवाडे करतो, एवढे छान छान कविता करतो
आपण शिवाजीची आरती करतो आणि आरती मात्र शंकराची म्हणतो. कर्ण शिवाजीची आरती एकदा, आणि एका दिवसात सावरकरांनी शिवाजीची आरती केली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जे सगळे मित्र शिवाजीच्या प्रतिमेसमोर, कारण शिवाजी सावरकरांचं दैवत होतं, जेव्हा उभे राहिले तेव्हा सावरकर सगळ्या मित्रांना म्हणाले, अरे मी शिवाजीची आरती केली आहे, आज आपण तीच म्हणूया. आणि जी प्रसिद्ध आरती आपण सगळे आज ऐकतो, जयदेव जयदेव जय जय शिवराया, याया अरण्य शरणा आर्या ताराया, ही अप्रतिम आरती सावरकरांनी शिवाजींची केली. कारण शिवाजी महाराज त्यांची प्रेरणा होते. हा सावरकरांनी ज्या वातावरणामध्ये सावरकर वाढले, मुलांनो हे लक्षात घ्या. 10 वर्षाचे असताना त्यांची आई गेली, पुढे 14 वर्षाचे असताना वडील गेले, नंतर त्यांची परिस्थिती थोडी हालाकीची झाली. पण हे कुटुंब इतकं पक्क एकमेकांवर प्रेम करणारं होतं ना. कुटुंब काय असते पाहायचं असेल तर सावरकर पाहिले पाहिजे. त्यांचे मोठे भाऊ होते बाबाराव सावरकर. बाबाराव सावरकरांनी नोकरी सोडली कारण याला शिकता आलं पाहिजे. येसू वहिनी होत्या, त्यांची वहिनी आईनंतर पूर्ण त्या येसू वहिनीने त्यांना आईचं प्रेम दिलं, तिने आपले दागिने विकले. आणि त्यांच्या घरामध्ये त्या काळामध्ये केसरी आणि काळ हे 2 वर्तमानपत्र येत. लहानपणापासूनच या विनायकाला दोन्ही वर्तमानपत्र पूर्ण वाचण्याची सवय होती. आज किती मुलं वर्तमानपत्र वाचतो आपण? आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, जनरल नॉलेज आपल्याला किती माहिती असतं. आणि याच वर्तमानपत्रातून 1997 साली या विनायकाला समजलं की विनायकरावांचे वडील म्हणजे विनायकचे वडील प्लेगच्या साथीमध्ये गेले होते. प्लेगची साथ होती त्या काळामध्ये. इंग्रजांचे त्या साथीमध्ये अत्याचार सुरू होते, म्हणून पुण्याला चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला होता, आपल्याला माहिती आहे. आणि 98 साली चाफेकरांना फासावर चढवलं. तात्या 14-15 वर्षाचा हा विनायक, त्याला तात्या म्हणत असत, वर्तमानपत्रात हे सगळं वाचत होता. त्याच्या मनावर परिणाम होत होता. आपणही काहीतरी क्रांतिकार्य केलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये येत होतं. आणि जेव्हा त्यांनी चाफेकरांना फाशी दिल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये वाचली, तेव्हा हा 14-15 वर्षाचा मुलगा इतका अस्वस्थ झाला की तो आपल्या घराच्या देवघरामध्ये जाऊन बसला. सावरकरांचं देवीचं कुलदैवत होतं, अष्टभुजाची मूर्ती त्यांच्या समोर होती. हा 14 वर्षाचा मुलगा त्या मूर्तीसमोर बसला, एकाग्रपणे त्या मूर्तीकडे टक लावून. या 14 वर्षाच्या मुलांनी एक भीषण प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा होती, भारताच्या स्वातंत्र्याकरता मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. आणि यशस्वी झालो, शिवाजीप्रमाणे यशस्वी झालो तर मातृभूमीच्या कळसावर, मुकुटावर स्वातंत्र्याचा अभिषेक करीन. आणि अपयशी झालो तर चाफेकरांप्रमाणे हौतात्म्य पत्करीन. एक 14 वर्षाचा मुलगा आहे, भीषण प्रतिज्ञा, मारिता मारिता मरे तो झुंजेन, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारीन, ही प्रतिज्ञा करतो. आणि मित्र हो, नुसती प्रतिज्ञा नाही करत, मग आयुष्य, संपूर्ण सावरकरांचं आयुष्य ही प्रतिज्ञा साकार करण्यात गेलेलं आहे. सगळ्या जगभर क्रांतिकार्याचा त्यांनी केतू उभारलाय. प्रत्यक्ष लंडनमध्ये जाऊन क्रांतिकार्य केलं आहे. आपल्या प्रखर प्रतिभेनी सगळ्या भारतामध्ये त्यांनी एक तेजस्वी लाट क्रांतिकार्याची निर्माण केली आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत हा माणूस आपली प्रतिज्ञा जगला, जी बालपणामध्ये केली होती. इतकं दाहक, प्रेरक आयुष्य जगणारा हा माणूस, त्याच्या बालपणामध्येच आपल्याला हे सगळं चित्र दिसतं. आणि म्हणून मुलांनो, मोठं होणं, महान होणं, आयुष्यात काहीतरी प्राप्त करणं, या गोष्टी बालपणातच सुरू होतात. आज आपण मोठं बनण्याकरता काय करतो? आपण चांगलं बनण्याकरता काय करतो? आपल्या करिअर करता काय करतो? असे प्रश्न आज आपल्याला पडले पाहिजे. आपण आज काहीच करणार नसू तर आपला भविष्यकाळ तुम्हाला कळेल कसा होईल.
म्हणून सावरकरांचं नाटक पाहताना, सावरकरांचं चरित्र वाचताना बालवयामध्ये सावरकरांमध्ये कोणकोणते गुण होते याची यादी तयार करा. पहा आता सावरकरांमध्ये जे गुण मी तुम्हाला सांगितले, कोणकोणते गुण होते सावरकरांमध्ये, आपण थोडीशी उजळणी करू आणि मी माझं भाषण नंतर संपवीन. कोणते गुण होते? पहिला गुण, वाचनाची प्रचंड आवड. म्हणा वाचनाची आवड. लहानपणापासूनच लेखन करण्याची आवड होती त्यांना. दुसरा कोणता गुण? लेखनाची आवड. सावरकरांना खेळ प्रचंड आवडत असत, साहसी खेळ खेळत असत. मुलांनो, मैदानावर खेळल्याशिवाय विजयी होण्याची वृत्ती निर्माण होत नाही. हार जीत जीवनामध्ये होतच असते. ही खिलाडू वृत्ती अंगी यायची असेल तर मैदानावर खेळावं लागतं. खेळ अत्यंत आयुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहे, हे तुम्हाला सावरकरांच्या जीवनापासून कळेल. म्हणून सावरकरांमधला तिसरा गुण कोणता? खेळाची आवड. चौथा गुण, व्यायामाची आवड. म्हणा व्यायामाची आवड. वक्तृत्वाची आवड. अभ्यासाची आवड. नेतृत्व गुण. संघटन कौशल्य. हे सगळे गुण सावरकरांमधले तुम्ही नाटक पाहताना ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. आपल्यामध्ये यापैकी कोणकोणते गुण आहेत का याचा विचार करा. आणि मुलांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या घराचं अंगण असतं ना, कधीही आपल्या घराच्या अंगणामध्ये गुलाबाचं झाड आपोआप उगवतं का? मोगऱ्याचं झाड आपोआप उगवतं? अरे आमच्या घरात जाईचा वेल अचानकच लागला, आमच्या अंगणामध्ये लॉन आपोआपच तयार झालं, असं नाही होत. घराच्या अंगणामध्ये आपोआप उगवतं ते गवत, बाभळीची झाडं, गाजर गवत, निरुपयोगी झाडं उगवतात. पण घराच्या अंगणामध्ये बगीचा करायचा असेल तर प्रयत्न करावे लागतात, योजना करावी लागते. इथे गुलाब लावू, इथे मोगरा लावू, इथे तुळस लावू, इथे लॉन लावू, इथे जाईचा वेल लावू, त्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, त्याचं कटिंग करावं लागतं. तेव्हा कुठे अंगणामध्ये सुंदर बगीचा बनतो. आपल्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या गुणसुमनांचा बगीचा तयार करायचा असेल तर मित्रहो, आपोआप काही होत नसतं, आपोआप काही घडत नसतं. आत्तापासून प्लॅनिंग करावं लागतं, आत्तापासून मेहनत करावी लागते, आत्तापासून प्रयत्न करावा लागतो, आत्तापासून डोळ्यासमोर चित्र स्पष्ट असावं लागतं की मला हा गुण शिकला पाहिजे, मला हा गुण शिकला पाहिजे, मला हा खेळ शिकला पाहिजे, मी असा व्यायाम करीन, मी असा अभ्यास करीन. स्पष्ट. नका लागू त्या मोबाईलच्या नादी, नका लागू अत्यंत थिल्लर चिल्लर आणि सामान्य गोष्टींच्या मागे. त्याने आयुष्यात काही मिळत नाही. आपले आईवडील इतकी मोठी स्वप्न पाहत असतात ना मुलांसाठी, राबराब राबत असतात. आपलं आयुष्य मुलांची स्वप्न पाहण्यात झिजवत असतात. आणि मुलं काय करतात? मुलं कुठेतरी सामान्य मोबाईल पाहण्यात वेळ घालवतात, कुठेतरी टपरीवर, कुठेतरी चौकामध्ये खर्रा करण्यात वेळ घालवतात, कुठेतरी व्यसनाधीन बनतात आणि उभं आयुष्य बर्बाद करतात. इतका सुंदर देह, बुद्धी, मन, शरीर हे अशा वाईट व्यसनांनी खराब करायचं आपलं शरीर, आपलं मन खराब करायचं, आपली बुद्धी खराब करायची. एक सुंदर, एक विकसित जीवन जगायचं असेल तर सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. जे गुण मी तुमच्याकडनं म्हणवून घेतले ते गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. आणि हे नाटक पाहताना सगळे सावरकरांचे लहानपणचे गुण त्याचं निरीक्षण करा. आणि आपल्यालाही थोडंसं, नाही 100%, 5%, 10%, 15% अनुकरण करता येते का याचा विचार करा. आणि तो विचार कराल तर मुलांनो तुम्ही निश्चित तसे बनाल. आणि सावरकरांचं नाटक ज्या उद्देशाने आपल्यासमोर साधक होणार आहे त्या उद्देशाचंही निश्चितपणे सार्थक होणार. धन्यवाद सर. अत्यंत कळकळीने केलेले उद्बोधन आम्हाला आपला आत्मसात करण्याचा जरूर प्रयत्न करा.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जोशी सर, मंचावर उपस्थित भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन पिलपिले सर, आजचे प्रमुख अतिथी माननीय रवींद्र देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेणुका खळदकर मॅडम आणि उपमुख्याध्यापिका, आणि माझ्यासमोर 2-3 व्यक्तींचे नाव मी घेऊ इच्छितो. शैलेशजी जोशी बसलेले आहेत, नाटक पाहायला खास विद्यार्थ्यांचं कौतुक करायला आलेले आहे. श्रीकांतजी देशपांडे आहे, पंचभाई सर आहेत, मला ज्यांनी शिकवलं असे कोचे सर पण मला दिसतात आहे. इथून लाईट येतो आहे त्याच्यामुळे कोणी जास्त व्यवहारे सर पण दिसतात आहे. तर ज्यांनी मला शिकवलं असे सर पण इथे उपस्थित आहे. इतकं सुंदर उद्बोधन झाल्यानंतर काय सांगायचं हा प्रश्न पडतो, पण मला सांगितलं गेलं की तुम्हाला बोलायचं आहे. माननीय रवीजी हे आमच्या संस्थेचे एक आधारस्तंभ, मार्गदर्शक पण आहेत. आम्हाला वेळोवेळी ते सूचना पण करत असतात, मार्गदर्शन पण करीत असतात. त्यांचा वक्तृत्वावर किती प्रभावीपणे ते एखादा विषय मांडतात याचा तुम्ही आत्ताच उदाहरण पेश केलं त्यांनी. मुलांनो, आपण ज्या वयात आहो, मी पण याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला अशी संधी कधी मिळाली नाही की एवढ्या मोठ्या सभागृहात नाटक करण्याची. आमच्याकडून मला असं आठवतं आहे की मी 9वीत असेल तेव्हा आमचे वराडपांड्या सरांनी आमच्याकडून एक नाटक बसवून घेतल्याचं आठवतं मला. त्याच्यामुळे या नाटकाची जी मजा तुम्ही अनुभवणार आहे एवढ्या मोठ्या रंगमंचावर, तुम्हाला नक्कीच सावरकरांचं जीवन चरित्र 1 तासाच्या याच्यात पाहायला मिळेल. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या शाळेमध्ये जी लायब्ररी आहे त्यात सावरकरांनी लिहिलेली काही पुस्तकं पण आहेत. त्या पुस्तकाचं निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये वाचन करू. आणि माननीय रवीजींनी जसं सांगितलं की आपल्याला त्यांच्यातले काही गुण घेता आले तर त्याचा जरूर प्रयत्न करा. त्यांची लेखणी किती प्रभावी असेल, ज्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मदनलाल धिंगरा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा खून केला. त्यांच्या शब्दांमध्ये जी जादू होती, त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यासोबत जोही व्यक्ती जाईल तो एकदम देशप्रेमाने आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेने काही पण करायला तयार होईल असे तरुण लोक त्यांनी तयार केले त्यांच्या काळामध्ये. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की इंग्रजांनी सगळ्यात जास्त अत्याचार कोणत्या कुटुंबावर केले तर सावरकरांच्या कुटुंबावर केले. कारण की ते त्यांना सगळ्यात मोठा आपला दुश्मन समजत होते, आपला वैरी समजत होते की हा माणूस इथे राहायला भारतात तर हा आपल्याला त्रास देईल. म्हणून त्यांना अंदमानला 13 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली, 14 वर्षाची. कोणालाही झाली नाही, 2 जन्मठेप. अशा या माणसाबद्दल आपल्या समाजामध्ये पण अतिशय चित्रविचित्र बोलल्या जातं. पण त्याचासुद्धा आपल्याला तेवढ्याच निकराने प्रतिकार पण करावा लागतो. त्यासाठी सावरकर काय होते, सावरकरांच्या निष्ठा काय होत्या, सावरकरांनी कोणता त्याग केला, सावरकर कसे होते याची जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्याचा प्रतिवादसुद्धा करू शकत नाही. म्हणून माझ्या शाळेतले विद्यार्थी जे या शाळेत शिकतात, पंडित बच्छराज व्यास विद्यालयामध्ये शिकतात, त्यांनी अशा सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दलची जी माहिती आहे ती अत्यंत बारकाईने निरीक्षण करून, त्याचं वाचन करून, त्याचं लिखाण करून आपल्याजवळ ठेवली पाहिजे की जेणेकरून तुम्ही मोठे झाले तर कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दल कोणी अनुद्गार काढले तर त्याला आपल्याला प्रतिवादसुद्धा करता आला पाहिजे. या कार्यक्रमाचं इथे जो
कार्यक्रम करण्याचं शाळेने ठरवलं त्याबद्दल मी शाळा परिवाराचं, शिक्षकांचं आणि मुख्य म्हणजे शाळेला ज्या लीड करतात आहे खळदकर मॅडम, त्यांचं अतिशय अभिनंदन करतो की त्यांनी वीर सावरकरांचं नाटक या सभागृहात सादर करण्याचं ठरवलं. आणि आमचा गंधे जो आहे त्याचे विशेष कौतुक करतो की आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे, त्याच्याच हाताखाली हे नाटक बसवण्यात आलं. आता काही दिवसापूर्वी वंजारीनगरच्या ग्राउंडवर माननीय रवीजींची मिसेस जी आहे सीमाताई देशपांडे यांनी पण एक वीर सावरकरांवर नाटक केलं होतं. मला असं वाटलं की तेच नाटक इथे होणार आहे की काय. मी चौकशी केली मुख्याध्यापिकांकडे की नाटक कोणी बसवलं आहे, कोणाचं आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या शाळेतला विद्यार्थी करतो आहे. मला इतका आनंद झाला की मी तो शब्दात वर्णन करू शकत नाही. आपल्या शाळेतले विद्यार्थी असे अनेकविध उपक्रमात भाग घेत असतात. आपल्या इथला अटल टिंकरिंगचा जो विद्यार्थी आहे त्याचं नवी दिल्ली येथे मॉडेल सिलेक्ट झालं आणि त्याचा पूर्ण देशभरातून दुसरा क्रमांक आला आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा. तर असे अनेकविध उपक्रम आपल्या शाळेत होत असतात. या शाळेच्या पालकांना मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये खूप महागड्या ट्युशन्स, खूप आपल्या विद्यार्थ्याची मर्यादा लक्षात न घेता, आपल्या मुलांची मर्यादा लक्षात न घेता की त्याला किती येतं, त्याची समज किती आहे, तो किती हुशार आहे, कुठेही कुठल्याही गफलतीत न येता खूप क्लासच्या मागे लागले, खूप महागड्या क्लासमध्ये टाकल्याने मुलगा चांगला होत नाही. मुलगा चांगला, परिवाराला घेऊन चालणारा, कुटुंबाचं रक्षण करणारा असा मुलगा असण्याची आज गरज आहे, देशाभिमान बाळगणारा. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा विद्यार्थ्यांना रस्सी शर्यत कशाची लागली आहे, कोण किती पैसे कमवेल याची शर्यत आहे. स्टेटस सिम्बॉल काय आहे, माझा मुलगा या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतो, हा स्टेटस सिम्बॉल मला असं वाटतं अजून 5-6 वर्ष राहील. पण त्यानंतरची स्थिती अशी येणार आहे की माझा मुलगा चांगला आहे, त्याला चांगल्या सवयी आहे, त्यांचा चांगला विचार आहे, तो आमच्याकडे लक्ष देतो, आईबाबांकडे लक्ष देतो. अशा मुलांना घडवण्याची जबाबदारी पण पालकांची आहे. त्यामुळे कुठलाही विचार करताना त्याला कोणती स्ट्रीम निवडायची आहे, एक तर त्यालाही स्वातंत्र्य दिलं पाहिजे मुलांना. आणि समजा तो अतिशयोक्ती करत असेल, त्याच्या झेपेपेक्षा जास्त जात असेल, तर त्याला तिथे थांबवलं पाहिजे की बेटा हे तुला जमणार नाही, तू हे करू शकणार नाही, तुझी म्हणजे ताकद नाही, तेवढी क्षमता नसते. हाताची 5ही बोटं सारखी नसतात, कमी जास्त असतं सगळ्यांचं. त्याची बौद्धिक क्षमता पण प्रत्येकाची कमी जास्त असते. त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याला चांगलं वळण लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या निमित्ताने मला जी संधी मिळाली त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगतो आहे, पालक म्हणून तुम्ही याचा नक्की विचार करा. कुठल्या क्लासला टाकायचं आहे, कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये टाकायचं आहे. पण मला असं वाटतं की आज चांगला माणूस बनणं, चांगला मनुष्य होणं हे सगळ्यात मोठं काम पालकांचं आहे. त्या विद्यार्थ्याला चांगलं माणूस बनवणं. शाळा आपल्या परीने प्रयत्न करते, शाळा चांगले विचार देण्याचा प्रयत्न करते, पण त्याची अभिव्यक्ती कुठे होईल, त्याचा पाठलाग कुठे करतील, म्हणजे त्याचा सराव कुठे होईल, तो त्याच्या घरात होतो. आणि समजा घरात तसं वातावरण नसेल तर मुलगा कितीही शिकला, किती मोठा झाला, तरीही तो कसा वागेल, त्याच्यामध्ये चांगले गुण राहतील की नाही राहतील, तो कुटुंबाचं रक्षण करू शकणारा मुलगा राहील की नाही, की तो स्वतःचाच विचार करेल, तो समाजाप्रती त्याची निष्ठा राहील की नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा विद्यार्थी, जसे सावरकरांनी विचार केला लहानपणापासून की या भारत मातेला स्वतंत्र करील, आज तेवढं काही कठीण काम नाही आहे आपल्यासमोर. आपल्यासमोर छोट्या छोट्या गोष्टी आहे की भारत मातेला जसं गीतात सांगितलं आत्ता की विश्वगुरुपदी न्यायचं आहे. तर विश्वगुरुपदी नेताना सगळ्यात पहिली पायरी चांगला विद्यार्थी होईल, चांगला माणूस होईल, जे काम करेल ते निष्ठेने करेल. त्याच्यामुळे असे गुण त्या मुलामध्ये येतील
आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी, शाळा, परिवार म्हणा, तुम्ही घरचे म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, अशांनी सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या प्रसंगी आपल्याला सांगावंसं वाटतं. नाटकाच्या मध्ये आणि आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये आपला बराच वेळ गेला. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. तर सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागली आहे की हे नाटक आपल्याला बघायचं आहे, हो ना? तर चला तर वळूया कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ तिजारे मॅडम यांना. आदरणीय मंच, भारतीय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, सत्र 2024-25च्या स्नेहसंमेलनाचा आज उद्घाटन सोहळा. स्नेहसंमेलन हा विद्यार्थी जीवनातला एक आनंदाचा ठेवा असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्यांना त्यानिमित्तानं वाव मिळतो. स्नेहाचं, सौहार्दाचं वातावरण शाळेत वृद्धिंगत होत असतं. यंदाच्या स्नेहसंमेलनाला एक वेगळाच आयाम आहे, आपल्याला ते माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी विचारानं भारलेलं असं हे यंदाचं स्नेहसंमेलन आहे. त्यांच्या जीवनावर आधारित एक नाट्याविष्कार आपण लवकरच अनुभवणार आहोत. आमचा माजी विद्यार्थी तन्मय गंधे यानं 215 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यानं आणि त्याच्या चमूनं हा गोवर्धन पर्वत उचलला आहे. त्याला नक्कीच त्याच्यात यश मिळेल याची मला खात्री आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, उद्घाटक म्हणून लाभलेले वक्ता दशसहस्रेषु असं ज्यांचं नुकतंच वर्णन करण्यात आलं असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री रवीजी देशपांडे सर. त्यांनी जो आज वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवला आहे, त्यांनी जे ओघवत्या वाणीने तुम्हाला उद्बोधन केलं, बालवयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, विनायक सावरकरांचं जे वर्णन तुमच्यासमोर केलं, एक पार्श्वभूमी तयार केली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय शिक्षण मंडळाचे कार्यवाह माननीय श्री उपेंद्रजी जोशी यांनी आपल्याला अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन केलं, पालकांचं देखील उद्बोधन केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री पिलपिले सर व सर्वच पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आमच्या मुख्याध्यापिका माननीय सौ रेणुका खळदकर मॅडम, ज्यांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून यंदाचं संमेलन साकार होतं आहे, त्यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. पर्यवेक्षिका सौ कविता मोहरील मॅडम, ज्यांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळत असतं, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आजी माझे मुख्याध्यापक, माजी शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानते. कविवर्य सुरेश भट सभागृह उपलब्ध करून देणारे इथले व्यवस्थापक श्री लोणारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मी मनापासून आभार मानते. आजच्या नाट्यकृतीचे शिल्पकार म्हणजे तन्मय गंधे आणि त्याची संपूर्ण चमू यांनी जे शिवधनुष्य शाळेवरील प्रेमापोटी पेललेलं आहे, त्याचेही मी मनापासून आभार मानते. आपल्या पाल्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित झालेले सर्व पालकवृंद, ज्यांचं सहकार्य आपल्याला मिळत असतं, त्यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभलं, त्या सर्वांचे मी आभार मानते. आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, ज्यांच्या अपार परिश्रमातूनच हे स्नेहसंमेलन साजरं होत आहे, त्यांचेही मनापासून आभार. नाटकात सहभागी कलावंत विद्यार्थी, त्यांचं तर खूपच कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी आपला अभ्यास, आपले इतर ॲक्टिव्हिटीज सांभाळून या तालमींमध्ये भाग घेतला आणि आज हे नाटक यशस्वी करून दाखवणार आहेत, त्याबद्दल त्यांचं मी विशेष कौतुक करते. आणि हे नाटक बघण्यासाठी आलेले सर्व विद्यार्थी, त्यांचंही मी खूप खूप कौतुक करते आणि आजच्या या नाट्याविष्काराला खूप शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.